तर मतदार पडताळणीच्या SIR मोहिमेत छत्रपती संभाजीनगरमध्ये काही BLO हे घराघरात जाण्याऐवजी थेट MIM नगरसेवकाच्या कार्यालयात बसून अर्ज भरून घेत असल्याचं समोर आले। मतदार पडताळणीसारखी निवडणूक आयोगाची प्रक्रिया राजकीय पक्षाच्या कार्यालयातून राबवली जात असेल तर त्याच्या निष्पक्षतेवरच प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं प्रकरण काय आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुऱ्यामधलं हे MIM पक्षाचं एक ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये BLO या ठिकाणी काम करतायत। मतदान नोंदणीचं काम सुरू आहे। काय काम करता इथे? हे SIRचं काम चालू आहे सर। SIRचं काम। हो। तुम्ही काय करता? SIRचं काम चालू आहे। तुम्ही BLO आहे? हो। नाही तुम्ही BLO? हो। BLOचं काम काय? बूथ लेवल ऑफिसर आहे मी। आम्ही फक्त फॉर्म आणणे, फॉर्म करणे, जमा करणे, सरकारी BLO आहे। हो सरकारकडून आहे। हो 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 मग तुम्ही घरोघरी जायला पाहिजे। हो जातात ना मी। मग इथे तुम्ही भरून घेताय? सध्या फ्लो इकडे चालू आहे ऑफिस आहे। 4 नंतर फिरतो एरियामध्ये, 4 नंतर एरियात फिरतो आणि मग त्यांना इथे बोलून घेतो बा इथे या। लागेल असते ना। हे जे मतदार आहेत यांच्या घरी तुम्ही सगळ्यांना जायला पाहिजे, त्यांचा फॉर्म तुम्ही भरून घ्यायला पाहिजे, हा नियम आहे। मग तुम्ही पक्ष कार्यालयामध्ये एखाद्या येऊन बसून अशा पद्धतीचे कसे काय भरता? नाही, पक्षकार बसायला जागा नसल्यामुळे आम्हाला कुठे प्रत्येकच घरी जातो, पण अर्धा तास तुटतोय आणि वेळ मर्यादा कमी असल्यामुळे आम्ही घरोघरी सुद्धा 4च्या नंतर विजिट देतोय। त्यांचं असं म्हणणं आहे की 4च्या नंतर अशा पद्धतीची विजिट दिली जाते। आपल्यासोबत काही मतदार आहेत। तुमच्या घरी आलं कोणी? नहीं आतापर्यंत नहीं आले। नाही आलं। आता राहायला कुठे आहे तुम्ही? बाईजीपुरा। दादा तुमच्याकडे कोणी आलं? हमारे पास आए थे, मगर हमारे एक फैमिली के 4 अलग अलग यादियों में नाम है, तो हर BLO को हम ढूंढ नहीं पा रहे, तो एक ऐसा मुकाम बना के रखे उनके पास जाके हम कर। जैसे सोनल साहब हो गए, गफ्फार साहब है, इन्होंने हमारी पहले से ही मदद की विषय और हर एक लाइन से हमारी मदद की इन्होंने। छत्रपती संभाजीनगरमध्ये एरवी प्रत्येक मुद्द्यावर एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे भाजप, MIM आणि शिवसेना आज मात्र एकाच भूमिकेत दिसतायत। कारण आहे निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR मोहिमेचं काम। पक्षाच्या कार्यालयातून BLO मार्फत अर्ज भरून घेण्यात काहीच गैर नसल्याचं तिन्ही पक्षांचे नेते सांगतायत। मात्र निवडणूक आयोगानं घराघरात जाऊन मतदार पडताळणी करण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेचा उद्देश पक्ष कार्यालयातून होणाऱ्या या प्रक्रियेमुळे खरोखरच साध्य होणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। याच मुद्द्यावर आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी भाजपचे नेते तथा मंत्री अतुल सावे, MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याशी बातचीत केली। आपण पाहूयात। BLO त्यांनी घरोघरी जाऊन या ठिकाणी तपासणी करून ते मतदान योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवायला पाहिजे। मात्र प्रत्येक पक्षाच्या कार्यालयातच BLO बसतायत आणि SIRचं काम करतायत। MIM पक्षाचे सगळ्या नगरसेवकांनी कॅम्प भरवले आहेत, त्यांच्या पक्षातच BLO बसवलेले आहेत। ही हडताळ नाही आहे नियमाला। BLO म्हणतो की मी या गल्लीमध्ये आज आहे, त्या गल्लीचे लोक म्हणतात की BLO आज आलेला नाही आहे। मग BLOला फोन केल्यानंतर मी ह्या गल्लीमध्ये आहे, तिथेही नाही आहे करके मग आम्ही अनेक दिवस थांबल्यानंतर आम्ही BLOला सांगितलं की तुम्ही कमीत कमी असं करा, एका ठिकाणी बसा। आम्ही लोकांना जाऊन सांगतो की बाबा या ठिकाणी हे बसलेला आहे, म्हणून त्यांना हे काम करण्याचा उद्देश आहे। कुठे ते बसणार, कुठे ते फिरणार हे महत्त्वाचं नाही आहे। BLO व्हेरीफाय करतो, फोन करतो, जातो, फक्त कसं आहे त्यांना मदत करण्याकरता BLO 2 स्थळ पाहणी कुठे होते? घर जात आहेत, बिलकुल जात आहेत। BLO गेल्याशिवाय करतच नाहीत, कारण की त्यांनाही माहिती आहे, कारण की याचं क्रॉस चेकिंग होणार आहे। पुढच्या वेळेस हाच BLO तिकडे असेल असं नाही आहे, सरकारी यंत्रणा असणार। BLOच्या ठिकाणी दुसरा BLO येईल, चेक करण्यानंतर त्याच्यात तुमच्या सरकारने नियम केले की BLOने घरोघरी जायला पाहिजे, फॉर्म भरला पाहिजे, त्यानंतर त्याच्या जर वडिलांचं नसेल तर वडिलांचं कार्ड दिलं पाहिजे। हे जर एकाच ठिकाणी जर जात असेल तर काय असं नाही आहे। फॉर्म भरून घेतोय, त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन तो BLO करतो आहे। पहिलं एकदा हे मॅपिंग झालं, एकदा फॉर्म भरून घेतल्यानंतर तोच BLO तिकडे नाही करणार आहे, दुसऱ्या BLOला तिकडची जबाबदारी दिली जाईल आणि तो जर व्हेरिफिकेशनला गेला आणि तिकडे जर चुकीचा तो फॉर्म त्या BLOने भरला असेल तर त्या BLOला सस्पेंड पण केलं जाईल। जे बोगस मतदार आहेत ते कसं करणार? मीच जाणार, माझाच फॉर्म भरणार, माझं घर नाही पाहणार। आता तुम्ही जर आता जो नवीन फॉर्म भरायचा जर बघितला निवडणूक आयोगाने दिलेला, त्या फॉर्ममध्ये त्याचा आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मतदार यादीमध्ये असणारा फोटो त्या फॉर्मवर छापून इलेक्शन कमिशनने दिलेला आहे। त्याच्यावर एक व्हाईट बॅकग्राऊंड म्हटलं फोटो पण जोडायचा आहे।
बोगस मतदान याच्यामध्ये रजिस्टर होणं कदापि शक्य नाही आहे. कारण ही जी प्रक्रिया आहे ही 3 वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी अवलंबली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 2000च्या पूर्वीचा 2002 पूर्वीचा पुरावा तपासला. पुरावा तपासल्यानंतर ज्यांचे नावं आता आहेत त्या नावाचं आधार कार्ड ते चेक करतायत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठं डुप्लिकेट आहे. की मी जसं म्हटलं की सर्वांचं एकमत होणार आहे. अगदी त्याचाच या आपल्या चर्चेचा शेवट झालाय. तिघांचंही एकमत झालंय आणि सगळ्यांना भविष्याच्या राजकारणाची चिंता आहे आणि त्यामुळे सगळं सुरू आहे. कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. तर संभाजीनगरमधला हा SIRचा सावळा गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप पाहिल्यानंतर विभागीय आयुक्तांशी आम्ही संपर्क साधलाय. BLOंची नेमकी कर्तव्य काय आणि त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी विभागीय आयुक्त G. श्रीकांत यांनी नेमकं काय सांगितलंय तेही पहा. आपल्यासोबत विभागीय आयुक्त G. श्रीकांत सर आहेत. सर काय सांगाल याबद्दल? आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोग जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा सूचनेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहेत. एखाद्या पक्ष कार्यालयात अशा प्रकारे जर BLO बसून राजकारणीच लोक फॉर्म भरत असतील तर योग्य आहे? नाही, फॉर्म भरणे नाही आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला बूथ लेवल एजंट म्हणजे जसा आमची BLO आहे आणि BLA आणि कदाचित कधी काय असतं प्रत्येक पक्षांना त्यांचं एरिया त्यांना माहिती असतं. आता BLO सरकारी अधिकारी असतो, त्याला बदली होऊन गेलेलं असतात आणि त्यांना BLOला सहकार्य करण्यासाठी परंतु त्यांच्या दबावामध्ये आणण्यासाठी नाही. आणि BLO त्यांचा अधिकृत लॉग इन ID वरूनच ते आपण ॲप्लिकेशनमध्ये माहिती भरणे. उलटा BLA विविध पक्षाचा म्हणजे एक पक्षाचा नाही, आता विविध पक्षाच्या BLA अपॉइंट करणे आणि प्रत्येक राजकीय पक्षांना सूचना केलेल्या आहेत आणि तसं लोकांनी आम्हाला सहकार्य करतात. वी हॅव टू टेक हेल्प ऑफ राजकीय पक्षांच्या मदत घेऊनच हा एक प्युरिफिकेशन करणे. असं एखाद्या कार्यालयात बसून तिथेच फॉर्म भरून घेता येणार नाही? फॉर्म तिकडे नाही, ना फिरता ते अजिबात भरायचा नाही आहे. प्रत्येक घरोघरी जाणे, त्याच्यावर कारवाई होऊ शकेल. येस 100%. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.